मध्ये जी आहे ती नोकरदारांसाठी हे एक दिलासादायक असेल असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. नोकरदारांसाठी हे दिलासादायक आहे थोडंसं असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण पहिल्यांदाच बघतोय की न्यू टॅक्स रेजिममध्ये त्यांनी स्टँडर्ड डिडक्शन 25,000 वाढवलंय, परंतु याच्यामध्ये ओल्ड टॅक्स रेजिमबद्दल कुठलीही घोषणा आपल्याला दिसली नाही. म्हणजे जे आजही असे अनेक करदाते आहेत की जे जुन्या प्रणालीमध्ये कर भरतायत किंवा त्यांचे रिटर्न भरतायत, तर त्यांना म्हणजे मार्केटमधनं म्हणा किंवा बजेटमधनं बऱ्याच अपेक्षा होत्या की एटीसीचं डिडक्शन कुठेतरी वाढेल किंवा गुंतवणुकीसाठी काही अजून चालना देणाऱ्या काही घोषणा सरकारकडनं होतील, पण त्या काही आपल्याला ह्या बजेटमध्ये आत्ता तरी वरवर दिसल्या नाहीयेत. आता बजेट स्पीच वाचावं लागेल, कदाचित आहेत का आपण नंतर बघू. पण सध्या तरी जे नवीन आत्ता अनाउन्समेंट केली ती त्यांनी न्यू टॅक्स रेजिममध्ये जो टॅक्स स्लॅब त्यांनी दिलेला आहे तो कम्पेअर टू मागच्या वर्षीपेक्षा निश्चितच दिलासादायक आहे. त्याच्यामुळे थोडीशी कर बचत व्हायला नक्कीच मदत होईल. सर, शेअर मार्केटनी मात्र फारसं स्वागत केलेलं दिसत नाहीये या बजेटचं. त्याची कारणं काय वाटतात तुम्हाला? बघा, शेअर बाजारांनी स्वागत केलं नाही याचं मूळ कारण असं आहे की एकतर अनेक वर्ष गेली बाजारात मागणी आहे लोकांची की एसटीटी काढून टाका, कारण लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणला तेव्हा तो जेव्हा म्हणजे फ्री होता किंवा सूट होती त्याच्यामध्ये, तेव्हा एसटीटी गव्हर्नमेंटने आणला होता. पण आज एसटीटी पण आपण भरतोय, म्हणजे जो काही गुंतवणूकदार आहे बाजारातला तो एसटीटी देखील भरतोय. आणि त्यांनी यावर्षी एक शॉक असा दिलाय की त्यांनी जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे, बहुतेक जण हे ट्रेडिंग करतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टर हे फार कमी प्रमाणात बाजारामध्ये असतात, त्यांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवरती पण त्यांनी जवळपास 10%वरनं तो 12.5% म्हणजे 2.5% तो देखील कर वाढवलाय. आणि जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे तो 15%वरनं त्यांनी जवळपास 20%वर नेलाय. साहजिकच आता बघा, जो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो हा काय सगळा पगारदार वर्ग असतो अशातला भाग नाही, बरेचसे व्यावसायिक तिथे असतात. त्याच्यामुळे एकीकडे पगारदारांना जर दिलासा मिळाला असं आपण म्हटलं, तर दुसरीकडे मात्र जर ते गुंतवणूकदार असतील तर त्यांचा तेवढाच टॅक्स मला वाटतं बाजारात दुसऱ्या कररूपांनी जाईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे ओव्हरऑल याचा इफेक्ट काही फारसा म्हणजे फायदा होईल असं मला तरी आता प्रायमा फेसी वाटत नाही. म्हणजे शेअर बाजारातली गुंतवणूक आणखी महाग होणार आहे या सगळ्या नवीन टॅक्स स्लॅबमुळे? गुंतवणूक महाग होणार नाहीये, आपल्याला नफा जो मिळणार आहे तो त्याच्यावरती कर वाढणार आहे. त्याच्यामुळे गुंतवणूक करणारे आजही करतील. तुम्हाला माहिती आहे गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर डीमॅट खाती ही 3 पट झालेली आहेत करोना काळानंतर. त्याच्यामुळे गुंतवणूकदार नक्कीच वाढलाय. फक्त एक मी थोडासा अजून याचा ऍड करतो की आत्ताच एक जुलै महिन्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की जो जुन्या रिजिमला सेक्शन 87चा रिलीफ होता की 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत ते टॅक्स जो रिबेट द्यायचे, तो रिबेट त्यांनी मध्येच एक अनाउन्समेंट करून त्यांनी काढून घेतला. त्याच्यामुळे आता जुन्या टॅक्स रेजिम मध्ये जे कोणी कर त्यांचा रिटर्न भरतायत त्यांना 2.5 लाखाच्या पुढे कंपल्सरी टॅक्स लागणार आहे. त्यामध्ये कोणती सूट देण्यात आलेली? कुठली सूट देण्यात आली उलटी जी होती ती त्यांनी काढून घेतली आता मध्येच 5 जुलैला. सर, याच्यात न्यू रेजिम मध्ये स्टँडर्ड डिडक्शन 50 वरून 75,000 केलंय, पण त्याचबरोबर आपण जर टॅक्सचे वेगवेगळे स्लॅब बघितले 3 ते 7 लाख, 7 ते 10 आणि 10 ते 12, तर इसात 2 उसात लो असं कसं आहे की आता हे शेवटी बघा, बऱ्याच वेळेला आपल्याला अपेक्षा असते. आज आपण बघितलं माननीय फायनान्स मिनिस्टरचं जे स्पीच होतं की मला थोडंसं असं कुठेतरी वाटलं की पूर्ण त्यांनी आधी 1 तास 1.5 तास इतर गोष्टींवरती बऱ्याच प्रामुख्याने त्यांनी वाच्यता केली आणि जो मुख्य कळीचा मुद्दा असतो ज्याच्याकडे सगळं पूर्ण भारतभरातली जनता लक्ष ठेवून असते, तर त्याच्यावर मात्र त्यांनी अगदी आडे हातो 2-5 मिनिटांमध्ये अनाउन्समेंट करून त्या निघून गेल्या. त्याच्यामुळे काय झालं की कुठेतरी मध्यमवर्गीयांची म्हणा किंवा नोकरदार वर्गाची म्हणा थोडीशी निराशा झाली असं मी म्हणेन. जरी वर करणे असं वाटत असेल की थोडासा टॅक्स त्यांनी रेट कमी केलाय किंवा स्लॅब त्यांनी इंटरनल स्लॅब वाढवलेत, पण तरी पण मला असं वाटतं की जी अपेक्षित आणखीन सरकारकडनं अपेक्षा होती की त्यांनी अजून थोडीशी म्हणजे 20 लाखाच्या ऐवजी जर त्यांनी 30 लाखापर्यंत मर्यादा वाढवली असती आणि त्याच्यावरती जर 30% घेतला असता तर बरेचसे करदाते याच्यातनं निघाले असते, म्हणजे त्यांना कमी टॅक्स द्यावा लागला असता. पण तुम्ही म्हणालात तसं इसात आणि उसातले तसंच झालंय. बाकी कुठे काही विशेष त्यांना फारशी तरतूद किंवा फारसं काही डिडक्शन मिळालेलं दिसत नाही आता तरी. त्याच्यामुळे मला वाटतं निश्चितच मध्यमवर्गीयांची थोडीशी निराशा झाली आजच्या बजेटनंतर असं मी म्हणेन. सर, आणखी एक अपेक्षा होती लोकांना, ती म्हणजे संरक्षण आणि रेल्वे या दोन्ही सेक्टरसाठी काही भरीव घोषणा महत्वाच्या होतील अशी एक अपेक्षा होती, पण अशा कुठल्याही मोठ्या घोषणा झालेल्या दिसत नाहीत रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रासाठी. कसं आहे माहितीये का, रेल्वेसाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ऑलरेडी आपण जे इंटरिम बजेट झालं होतं त्याच्यामध्ये सरकारने तरतुदीची घोषणा केली होती. त्याच्यामुळे म्हणून मला असं वाटतं की कदाचित त्यामुळे त्यांनी आता ती घोषणा परत नव्याने केली नाहीये. ऑलरेडी त्यांनी इंटरिम बजेटमध्ये त्यावेळेला 6-6.5 लाख कोटींची गुंतवणूक सांगितलं होतं, इन्फ्रास्ट्रक्चरवरती पण सांगितलं होतं. यावर्षी प्रामुख्याने मला त्यांच्या जो बजेटचा पहिला 1 तास होता त्यातले 2 ठळक मुद्दे मला असे दिसत आहेत. एक तर आपला शेतकी प्रधान देश आहे भारत, ऍग्रिकल्चरिस्ट आपण म्हणतो
स्वतःला. तर त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर रिलेटेड त्यांनी बऱ्याचशा घोषणा नव्याने त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरं प्रामुख्याने आपण जर बघितलं तर म्हणजे आता हा काय राजकीय आपला म्हणजे मंच नाही, पण थोडंसं बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांसाठी त्यांनी काही नव्याने घोषणा केल्या. मला वाटतं महाराष्ट्र पण जर त्यांनी त्यात घेतला असता तर मला वाटतं आपली जनता अधिक सुखावली असती. बरोबर. तर महाराष्ट्रासाठी यामध्ये कोणत्याही घोषणा नाहीत असं तुम्हाला या ठिकाणी म्हणायचंय. शेती आणि त्याचबरोबर महिला, युवा आणि युवती यांच्यासाठी मात्र मोठ्या घोषणा यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. महिलांसाठी आणि मुलींसाठी जवळपास 3 लाख कोटींची तरतूद असेल. म्हणजे या संपूर्ण बजेटमध्ये फोकस हा शेतकरी, गरीब आणि त्याचबरोबर महिला वर्ग हा एक फोकस ठेवण्यात आलेला आहे. आणि नवीन आपण म्हणू की जे आता पहिल्यांदा एम्प्लॉयमेंटमध्ये उतरत आहेत किंवा जे नवीन नोकरदार वर्गामध्ये प्रवेश करतायत तर त्यांच्यासाठी देखील सरकारने इन्सेंटिव्ह आणलेले आहेत की त्यांचा जो EPFO आपण जे म्हणतो की त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन असेल प्रॉव्हिडंट फंडला, तर त्याच्यामध्ये सरकारने 3 प्रकारच्या स्कीम आणलेल्या आहेत की काही ठिकाणी त्यांनी त्यांचा 1 लाखापर्यंत पगार असेल तर 15,000पर्यंत त्यांनी त्यांना अजून इन्सेंटिव्ह द्यायचं मान्य केलंय. काही ठिकाणी त्यांनी 3,000पर्यंत मासिक त्यांनी सांगितलंय की आम्ही EPFOला तुमचं डायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन इन्सेंटिव्ह म्हणून आम्ही देऊ. सो अशा त्यांनी काही, पण ह्याच्यात त्यांनी अट अशी घातली आहे की त्यासाठी तुम्ही प्रथम म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही एम्प्लॉयमेंटमध्ये आलेले असला पाहिजेत. जुने नोकरदार वर्गांना याचा काही बेनिफिट होणार नाही. जे नव्याने आता नोकरीला येतील किंवा नोकरी करतील त्यांना ह्या कक्षेत त्यांनी घेतलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की 2 लाख युवक ह्याच्यामध्ये नव्याने ते जे रोजगार उपलब्ध होतील किंवा त्यांना नोकऱ्या मिळतील तर त्यांना याचा थेट फायदा होईल असं सरकारचं म्हणणं आहे. सर, 15 लाखांच्या पुढे जर तुमचं इन्कम असेल तर आता 30% टॅक्स तुम्हाला लागणार आहे. तर आधीचे टॅक्स स्लॅब 15 लाखांच्या वरचं इन्कम असेल तर ते कसं होतं आणि आताचा टॅक्स स्लॅब या दोन्ही मधला फरक तुम्ही कसा बघता? बघा, पहिले तर त्यांनी मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर 7 लाखापर्यंत कुठलाही टॅक्सच नव्हता. म्हणजे न्यू टॅक्स रेजिम मध्ये त्यांनी आता पहिल्यांदा 0 ते 3 लाख अशी पहिलीच त्यांनी एक बायफर्गेशन केले. अगोदर आपण बघितलं तर 7 लाखापर्यंत पूर्वी टॅक्सच नव्हता. 7 लाख ते 10 लाख 5% होते. 10 लाखाच्या पुढे आपण म्हणू 12.5 लाखापर्यंत 15% आणि मग असे पुढे तो टॅक्स स्लॅब वाढत जात होता. आता त्यांनी 0 ते 3 लाख शून्य केल्यावरती 3 ते 7 लाख जो अगोदर टॅक्सेबल नव्हता तो पण आता त्याच्यामध्ये 5% आपल्याला कर आलेला आहे. आणि 15 लाखाच्या पुढे जो 30% आहे तो मागच्या वेळेला पण आपण जर बघितलं तर म्हणजे माझ्या मते 15 लाखाच्या मागे काही 30 होता, काही 35 किंवा 40 नव्हता. तो वरचा सेमच आहे. उलट त्यांनी आतमध्ये 7 लाखावर जो टॅक्स नव्हता तो पण आता त्यांनी 5% त्याच्यावरती आणलाय. थोडीशी मेख आहे त्याच्यामध्ये. म्हणजे दिलासा तर टॅक्स स्लॅब मध्ये कुठला दिला नाही, पण जिथे शक्य आहे तिथे टॅक्स लावून सामान्यांना घाम फोडलाय. घाम फोडलाय असं म्हणूया का, आता ते काय म्हणायचं तुम्ही बघा. पण मी आता म्हटलं की प्रायमा फेसी जर आपण स्लॅब बघितले तर त्याच्यामधनं दिलासा फारसा मिळाला असं नाही. फक्त एक स्टँडर्ड डिडक्शनचे 25,000 वाढवलेत, पण दुसरीकडे त्यांनी 4 लाखावर 5% म्हणजे 20,000 काढूनही घेतलेत. म्हणजे विदेशी कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावरील जो कॉर्पोरेट टॅक्स आहे तो देखील कमी केला, 40 वरून 35 वर आणलाय. त्याचा विदेशी गुंतवणुकीसाठी त्याचा फायदा होणार आहे. निश्चित आहे. बघा, तुम्ही जर बघितलं तर गेल्या म्हणजे आता हे तिसरी टर्म आहे या सरकारची. आपण जर बघितलं तर गेल्या 2 टर्म मध्ये आपल्याकडची जी विदेशी गुंतवणूक आहे ती दरवर्षी वाढतच गेलेली आहे. करोना काळ आपण जर बघितला तर करोना काळामध्ये पण पूर्ण जगामध्ये अर्थव्यवस्था ठप्प होती, पण भारतामध्ये मात्र त्या काळातही डिसइन्व्हेस्टमेंटचे प्लॅन गव्हर्नमेंटने राबवले होते आणि बाहेरनं देखील गुंतवणुका येत होत्या. त्याच्यामुळे हे सरकार निश्चितपणे परदेशीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना सूट म्हणा किंवा त्यांना हा म्हणजे याच्यामध्ये अनाऊन्स केलेला आहे. सो जेणेकरून निश्चितपणे आपल्याकडे परकीय गुंतवणूकदार जे आहेत जे आजही भारतामध्ये येऊ इच्छितात त्यांना एक मोठा इन्व्हेस्टमेंट हब वाटते भारत, तर ते निश्चित अजून जास्त प्रमाणात येतील असं मला वाटतंय. आणि आता जर आपण बघितलं तर मागच्या आठवड्यात बातमी होती की प्रथमच RBI कडे पण जी परकीय गंगाजळी आहे किंवा आपण परकीय चलनाची जी गंगाजळी आहे ती हायएस्ट लेवलला आतापर्यंतच्या पोहोचलेली आहे. सो त्याच्यामुळे आपण कुठेतरी असं म्हणतोय की आपल्याकडे गंगाजळी पण वाढते, परदेशी गुंतवणूकदार पण आकर्षित आपण करतोय. सो निश्चित त्यांना जो विकासाचा दर त्यांना जो गाठायचा आहे त्या दृष्टीने हे त्यांनी उचललेलं पाऊल आहे. पण बरेच वेळा असं होतं की मध्यमवर्गीय काय म्हणतात की बाबा अरे माझ्या पगारात नेमका किती फरक पडला किंवा माझ्या टॅक्समध्ये. नॉर्मली लोक देशाचा विचार नंतर करतात, पहिले स्वतःचा विचार करतात. त्याच्यामुळे स्वतःचा विचार करताना निश्चित असं वाटेल की मला काही फारसा फरक नाही पडला, पण ओव्हरऑल आपण जर भारताचा विचार केला तर निश्चित विकासाच्या दिशेने नेणारं बजेट असं मी म्हणेन. नक्कीच. आणि एक महत्वाची बाब आहे की देशामध्ये आता स्टार्टअपचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय, त्यामुळे MSME साठी सरकारनं काही विशेष तरतूद यामध्ये केली आहे. MSME साठी तरतुदी आहेत. त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं की 100 करोडची एम्प्लॉयमेंट त्यांनी क्रेडिट गॅरंटी स्कीम आणलेली आहे. लोन अमाऊंट जास्त असेल तरी पण आम्ही त्यांना देऊ असं त्यांनी सरकारने सांगितलंय. खास करून MSMEला जो आतापर्यंतचा प्रॉब्लेम होता की स्ट्रेस पिरियड आपण जो म्हणतो की ज्या वेळेला त्याने खरं फायनान्सची गरज असते पण कुठलीही बँक किंवा कोणी त्यांना फायनान्स पुरवू शकत नाही, अशा वेळा देखील त्यांना फायनान्सचा पुरवठा व्हावा असे निर्देश सरकारने
बँकांना दिलेल्या आहेत आणि जेणेकरून ती खाती एनपीए होणार नाहीत याच्याकडे प्रामुख्याने त्यांचं बघण्याचं काम आहे. आणि स्टार्टअपला जो तरी मी म्हटलं की आता बेसिकली गेले 2-3 वर्षामध्ये स्टार्टअप ही कन्सेप्ट थोडीशी मागे पडली होती, पण पुन्हा त्याला चालना देण्यासाठी सरकारने आता टॅक्स पण त्यांचा कमी केलेला आहे आणि शिवाय इन्सेंटिव्ह पण त्यांनी जाहीर केलेले आहेत. त्याच्यामुळे पुन्हा मला असं वाटतं की आपल्याकडे स्टार्टअपचं एक नवीन पर्व सुरू व्हायला हरकत नाही. नक्कीच त्यासाठी त्यांनी क्रेडिट गॅरंटी स्कीम जी आहे ती आणलेली आहे. त्याचबरोबर मुद्रा लोन जे आहे ते सुद्धा आता 10 लाखावरून त्यांनी 20 20 लाख लाखापर्यंत केलेलं आहे. केलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की अगोदर ज्यांचं रिपेमेंट प्रॉपर होतं त्यांना ह्याच्यामध्ये प्रायोरिटी दिली जाईल. पण दुसरा भाग याचा असा आहे की मुद्रा लोन किती लोकांना कितपत मिळतं म्हणजे हे जरा एक तो वेगळा विषय आहे. पण निदान सरकारने घोषणा केली आहे, निश्चित ज्यांना त्याचा बेनिफिट घेता येईल त्यांनी तो अवश्य घ्यावा. या सगळ्यामध्ये रोजगार निर्मितीचं लक्ष त्यांनी ठेवलंय. जवळपास 2 कोटी रोजगार निर्मितीचं लक्ष यामध्ये ठेवण्यात आलंय. त्यासाठी परकीय गुंतवणूक किंवा विदेशी कंपन्यांना रेड कार्पेट, त्याचबरोबर जे आत्मनिर्भर भारत यासाठी देखील विशेष तरतूद या सगळ्यामध्ये करण्यात आली आहे. निश्चित आता गव्हर्नमेंटने जी आपल्याला तरतूद केल्या पण म्हटलं तर याचा लॉंग टर्म इफेक्ट आपल्याला बघायला लागतील. ह्याचा शॉर्ट टर्म इफेक्ट होणार नाही किंवा इम्पॅक्ट लगेच पडणार नाही. जसं तुम्हाला आठवत असेल करोना काळात पण मी आपल्या चॅनलवर आलो होतो तेव्हा म्हटलं होतं की सरकार जे काही उपाययोजना करतायत त्या दीर्घकालीन दृष्टिकोनात करतात. आजही ते 2030-2047चा रोडमॅप समोर ठेवून त्यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या. त्याच्यामुळे निश्चित जरी असं वाटलं की पुढच्या 6 महिने ते वर्षभरामध्ये याचा फायदा नाही झाला तरी येणाऱ्या काही वर्षांमध्ये कदाचित अजून पुढच्या 5 वर्षामध्ये आपण म्हणूया की निश्चित. आणि मुख्यतः मी अजून एक सांगेन की जे फिस्कल डेफिसिटचे जे टेन्शन असतं सरकारला म्हणा किंवा आपण मार्केटला पण, तर ते देखील त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवण्याचं यावेळेला ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आज जरी बाजार कोसळलेला असेल तरी बाजाराचं रूप आपल्याला माहिती आहे, खालीवर बाजार होत असतो. आज खाली आलेला बाजार कदाचित उद्या पुन्हा वरती गेलेला आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही खूप सोप्या भाषेमध्ये हा अर्थसंकल्प या ठिकाणी सांगितलात त्याबद्दल.